आता मेन प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो. पीपल आर डिमनायझिंग शुगर. They are demonizing sugar, and I am saying it very openly that they are demonizing sugar because what we are doing is not correct for the society. काय झालेलं आहे की साखर कोणासाठी वाईट आहे? तर साखर त्या माणसासाठी वाईट आहे ज्याला ती पचत नाही, म्हणजे ज्याला डायबिटीस झालाय, त्याला इन्सुलिन जनरेट होत नाहीये, त्यासाठी वाईट आहे, मान्य आहे आम्हाला. पण डायबिटीस झाल्यावर तुम्ही साखर कमी करायला पाहिजे ना. लोक आता साखर खातच नाही, ते म्हणतात आम्हाला डायबिटीस नको म्हणून आम्ही साखर नाही खात. तर साखर न खाल्ले डायबिटीस होत नाही असं कोणी सांगितलं ना? आणि साखर खाल्ल्याने डायबिटीस होतं हे कोणी सांगितलं? इज ॲब्सोल्यूट मिथ. धनमिच्छेद हुताशनात् ज्ञानम महेश्वरात इच्छेत मोक्षमिच्छेत जनार्दनात्. तर मोक्ष तुम्हाला हवा असता तर जनार्दनाकडे जा. जनार्दन म्हणजे कोण? विष्णूकडे जायचं नाहीये. जनार्दन म्हणजे लोकांकडे जायचं. तर लोकसेवा हा त्यातला ऑपरेटिंग वर्ड आहे. तर लोकसेवामध्ये तुम्ही त्याच्या लोकांसाठी काहीतरी कराल, याच्यातनं तुम्हाला सुख मिळणार. नमस्कार, मी रीमा अमरापूरकर आणि सकाळचा पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता माझ्याबरोबर बसलेले आहेत सुनील तांबे सर. सर नमस्कार. नमस्कार. स्वास्थ्यमध्ये कालपासून परवापासून आम्ही तुमचं हे ऐकतो आहोत, तुम्ही जे सांगताय ते. तर आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगाल का की हेल्दी लाईफस्टाईल किंवा आरोग्यपूर्ण जीवन जगणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्टीत संतुलन मेंटेन करणे, बॅलन्स मेंटेन करणे. आणि कशातही बॅलन्स जर मेंटेन केला तर तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाहीत. होते काय, लोक एक्स्ट्रीम्स करतात. म्हणजे मी एक परवा स्टँडअप कॉमेडियन पाहत होतो. तो म्हणे की आम्ही यंग असताना वीज टू किल द पार्टी. तर किल द पार्टी म्हणजे काय? दे टू गेट ड्रंक and so drunk that they used to do everything, pass out. So this is not balance. You can drink a glass of beer, that is not a problem, but you cannot get drunk. बरोबर. तर तसं तुम्ही आहारामध्ये तुम्ही काय आहार घेताय, तर तुम्ही पास्ता खाऊ शकाल का? खाऊ शकाल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हीट पास्ता आहे तो, आणि ते फ्रेश व्हेजिटेबल्स तुम्ही वापरले, टोमॅटो चांगले आणले आणि त्यात चांगल्या क्वालिटीचं चीज टाकलं तर प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय येतो, चीज अतिशय निकृष्ट दर्जाचा आणतायत लोक. म्हणजे ते चीज कशापासून बनवलं याच्यापासून प्रश्न चिन्ह आहे. बरोबर. आणि तो पास्ता जो आहे तो हे आहे, काहीतरी प्री कुक्ड आहे, अशा प्रकारचा आहे, तो 2 मिनिटात बनणार आहे. बरोबर. असं तर प्रोसेस्ड फूड आहे. So that's not going to be good for your body. Right. So you have to maintain a balance. So you have to have a healthy living style with a healthy food habits. Right. तर ते तुम्ही जर बॅलन्स मेंटेन केलात आणि प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. आमच्याकडे एक आता पेशंट आहेत. त्या बाई साधारण 40-45 वर्षाच्या आहेत आणि त्यांनी कारल्यानंतर सध्या ट्रीटमेंटला राहते 15 दिवस. तर त्यांनी विचार काय केला, आपण कारल्यात आहोत, मस्त सुंदर वातावरण आहे, थंडी आहे छान, तर आपण मस्त चालू. आपण चालत नाही कधी, तर 20-20 हजार पावलं चालायला लागल्या. बापरे. तर त्यांचे गुडघे दुखायला लागले 2 दिवसानंतर. तर आमच्याकडे आले आणि म्हणे गुडघे दुखतात. आम्ही म्हणलं गुडघे का दुखतात? तुमचं गुडघे दुखायचं हिस्ट्री नाहीये तुमच्या फाईलमध्ये, तुम्ही काय केलं? तर म्हणे मी चालले गेले 4 दिवस. म्हणे इथे मी कधीच चालू शकत नाही शहरामध्ये, मग मी विचार केला इथे मी चालते. तर असा अतिरेक करण्यात काही अर्थ नाही. यू कॅनॉट वॉक सडनली 5,000, 10,000, 20,000 स्टेप्स इन 5 days. करेक्ट. तर ते तुम्ही एक 500 पावलं चाललात पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 1000 पावलं चाललात, तर वी कॅन अंडरस्टँड. तर हा बॅलन्स मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे चालणं वाईट आहे का? चालणं वाईट नाही, एवढं चालणं वाईट आहे. बरोबर. एकदम एवढं चालणं वाईट आहे. तर हा बॅलन्स एकदा कळला जर आपल्याला की असा बॅलन्स मेंटेन करायचा आहे, तर देन यू विल बी हेल्दी, यू विल नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. आणि तुम्ही आता तरुणांचं म्हणालात, त्याचप्रमाणे जे आपले यंगस्टर्स आहेत, म्हणजे मी अगदी टीनेजर्स आणि किंवा त्यांच्याही पेक्षा लहान, त्यांनी त्यांचं स्वास्थ्य मेंटेन करणं हे सहसा त्यांच्या आई वडिलांच्या हातात असतं. नसतं. बिलकुल नसतं. ओके. त्यांच्या हातात बिलकुल नाही, काही उरलंच नाही. वडिलांच्या आणि आईच्या हातात काही उरलेलं नाही. आपल्याला असं वाटतं काहीतरी उरलंय, काही उरलं नाही. म्हणजे मी पाहतोय मुलं जी आहेत ती ऍब्सोल्यूट मनमानी करतायत. म्हणजे बी इट अ फोन और अ पॅड और अ टॅब और what you call let's say McDonald's or Starbucks. They are not listening to anybody. Okay. आणि ते स्वतः राजा झालेत. आपण त्यांना खूप तोंबाळलंय, आपण त्यांना खूप मुलं म्हणून प्रेम दिलंय, पण दे डोंट लिसन टू एनिथिंग. त्यांना म्हटलं काय चाललंय, आपण असं नका करू, ते ऐकत नाहीत. आता आमच्याकडे पेशंट येतात, ते म्हणतात आमचा लहान मुलगा आहे तो थंडच पितो आणि तो बर्फ टाकून पितो आणि तो 10 बर्फाचे क्यूब्स टाकतो त्या ग्लासामध्ये मोठ्या आणि तो पितो.
तर हे काय चांगलं त्याचं पचन खराब होणार आहे, त्याला व्हायटमिन्स आणि मिनरल्स ऍब्झॉर्ब होणार नाही शरीरामध्ये, त्याला एन नंबर ऑफ प्रॉब्लेम नंतर येणार आहेत. पण तेव्हा त्याला असं वाटतं की काय उगाच मला त्रास देतात, मी बर्फाचं पाणी प्यायला तर काय प्रॉब्लेम होतो. सगळ्या जगामध्ये थम्सअपची जाहिरात चालू असते, कोकची जाहिरात असते, मग त्यांना काही काय असं होत नाही. त्याला कुठं माहिती खरं होतं का नाही होतं, ही इज अज्युमिंग और शी इज अज्युमिंग दॅट काही होत नाही. तर हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याला वाटतं आपण लहान मुलांना हे करतो, पण लहान मुलं ऑलमोस्ट आपल्या ह्याच्यातच नाहीये, आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, ते त्यांना चॉईस आल्यानंतर. पण मग मेंटली आई वडिलांनी ह्याच्याशी कसं ऍडजस्ट करावं की आपली मुलं आहेत ते त्यांचा चॉईस दे आर मेकिंग आणि त्याची फळं त्यांना मिळणार आहे, जी काही ती फळं त्यांना नाही मिळणार, तुम्हाला मिळणार. त्याला अस्थमा झाला तर फळ त्याला मिळणार आहे का? नाही, फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला त्याला डॉक्टरकडे दर 15 दिवसात घेऊन जायला लागणार आहे. देन ही विल बी इनहेलर आणि देन यू विल गेट अ शॉक ऑफ युअर लाईफ अँड ही सडनली कोलॅप्सेस. तर हे कोण करणार, निस्तारणार आहे? तर हे दिस इज नॉट हिज, इट इज नॉट हिज कॉल ॲट ऑल. राईट. सो वील हॅव टू स्टॉप हिम बाय व्हॉट एव्हर मीन्स. वील हॅव टू स्टॉप हिम. वील हॅव टू, ते साम दाम दंडभेद आपल्याकडे आहे, तर साम दाम दंडभेद करून त्याला थांबवायचं लागणार की तुला बर्फाचं पाणी नाही पिता येणार बाबा, कारण आम्हाला नंतर तुझ्यासाठी पळावं लागेल, आम्ही नाही पळायला तयार. यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बरोबर. तर ते असंच करायला पाहिजे, त्याशिवाय काय गत्यंतर नाही. आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल मध्ये जे बदल आता अर्बन लाईफस्टाईल मध्ये आपण म्हणूयात मोरोवर जे आलेले आहेत, त्याचे परिणाम बऱ्यापैकी लोकांच्या तब्येतीवर आणि मानसिक स्वास्थ्यावर पण होतात. सो ते काउंटर करण्यासाठी अशा काही टिप्स तुम्ही आम्हाला देऊ शकता का, की व्हॉट कॅन दे डू सो दॅट दे विल बी एबल टू लिव्ह अ हेल्दियर लाईफ दॅन व्हॉट दे आर लिव्हिंग राईट? काय, फर्स्ट अँड फॉरमोस्ट यू हॅव टू हॅव अवेअरनेस ऑफ व्हॉट युअर बॉडी इज. So your body is a unique body which will do unique things. So for example, my body will not like let's say Shrikhand. So Shrikhand is a thing which is made out of a fermented milk product, and then it has a lot of sugar inside and it is sour. So what happens is people who have arthritis, who have pain in the knees and joints, they will get serious trouble if they eat Shrikhand. Barabar. So there is a problem with that can they eat Shrikhand or not? So they cannot. So that's a unique problem to that body. Right. So should everybody else you eat Shrikhand, they are free to eat. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता मेन प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो. People are demonizing sugar. They are demonizing sugar, and I am saying it very openly that they are demonizing sugar because what we are doing is not correct for the society. काय झालेलं आहे की साखर कोणासाठी वाईट आहे? तर साखर त्या माणसासाठी वाईट आहे ज्याला ती पचत नाही, म्हणजे ज्याला डायबिटीस झालाय, ज्याला इन्सुलिन जनरेट होत नाहीये, त्यासाठी वाईट आहे, मान्य आहे आम्हाला. पण डायबिटीस झाल्यावर तुम्ही साखर कमी करायला पाहिजे ना. लोक आता साखर खातच नाही, ते म्हणतात आम्हाला डायबिटीस नको म्हणून आम्ही साखर नाही खात. तर साखर न खाल्ल्याने डायबिटीस होत नाही असं कोणी सांगितलं त्यांना? आणि साखर खाल्ल्याने डायबिटीस होतं हे कोणी सांगितलं? दिस इज ॲब्सोल्यूट मिथ. दिस इज नॉट ट्रूथ. देयर इज नो मेडिकल फॅक्ट इन इट. तर साखर किती प्रमाणात खायला पाहिजे त्याला मी म्हणलं परत बॅलन्स आहे, पण तेवढी खायलाच पाहिजे ना. साखर सोडून कसं चालेल? तर आज काय तुम्ही जे काय अन्न घेताय ते अन्न ट्रान्सफॉर्म होतोय शुगर्स मध्ये, आणि शुगर्स आर गेटिंग अब्सॉर्ब्ड इन युअर बॉडी फॉर एनर्जी. नाउ इफ यू डोंट ईट द शुगर मीन्स दिस इज अ डायरेक्ट फॉर्म ऑफ शुगर ना. तर इफ यू डोंट वॉन्ट टू ईट दॅट देन हाऊ विल हॅपन. बरोबर. तर ते आपण ह्या गोष्टी पाहायला पाहिजेत की आपलं हे जे असेल पूर्ण जेवण जे असेल ते बॅलन्स असेल, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील. म्हणजे षड्रस आम्ही म्हणतो की 6 प्रकारच्या त्यात चवी पाहिजेत. त्याला तुम्हाला सगळ्या इव्हन कडू जी चव आहे ती काही प्रमाणात तुम्हाला पाहिजे. आपण कारल्याची भाजी कधीतरी खातो, इट्स व्हेरी नेसेसरी. मेथी कधीतरी आपण खातो, इट्स व्हेरी नेसेसरी. तर तुम्ही मेथीच्या पातळ भाजी करून खाल्ले तर इट्स व्हेरी गुड. तर ते आपल्याला करायला पाहिजे. दुसरं आपल्याला काय करायला पाहिजे की प्रोसेस फूड खूप कमी करायला पाहिजे. आय नो दॅट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू. टू सेइंग इज व्हेरी इझी, पण ते प्रोसेस फूड खाणं हे खूप हानिकारक आहे. आणि आता तर लोकांना काय ते कोरियन नूडल्स आले ते नाव मी विसरतो, वाई अजून काहीतरी. अँड दो चिल्ड्रन आर इटिंग दॅट इन स्पाइट ऑफ फूड बीइंग प्रिपेअर्ड एट होम. सो देयर इज गुड फूड प्रिपेअर्ड एट होम. देयर इज अ नाईस दुधी कोफ्ता आहे, त्याच्यामध्ये छान डाळ आहे याची आपली चण्याची आणि मुगाची डाळ मिक्स करून एक डाळ बनवली आहे, आणि छान कोशिंबीर आहे काकडी आणि टोमॅटोची, आणि भाजी आहे आणि सगळं आहे. पण ते नूडल्स खाऊन टाकतात. मग आपण म्हणतो आता खाणार जेवण नको मला, मी नूडल्स खाल्ले. तर दिस इज नॉट राईट. म्हणजे मग तुम्ही ते प्रॉब्लेम होतोय. मग आपल्याला त्यामध्ये बॅलन्स मेंटेन करणं आवश्यक. मग त्यांना सांगितलं पाहिजे की तू नूडल्स 1 दिवस खाल्ले, 3 दिवस पुढचे तुला साधं जेवण मिळेल, म्हणजे तुला जेवायचंय, त्याशिवाय तुला आम्ही नूडल्स नाही देणार. असं करायला पाहिजे. आणि दिस विल लीड टू अ बेटर होलिस्टिक लाईफस्टाईल फॉर देम. आणि त्यांना काय पहिल्यापासून जन्मापासून त्यांना तुम्ही जर
हे जाणीव करून दिलीत ना की नॅचरल लाईफस्टाईल इज अ बेटर लाईफस्टाईल, यू विल फॉल लेस सिक अँड यू विल हॅव लेस ट्रबल इन युअर लाईफ, देन दे विल डू इट ऑल्सो. पण आपल्याला ट्रेनिंगच नाही ना काही. नाही. हो बरोबर. आता आमच्याकडे अनेक हे येतात, कपल्स येतात, ते रागवलेले असतात त्यांच्या आयांवर आणि सासवांवर. का रागवलेले असतात? सासू इज टेकिंग केअर ऑफ द चाइल्ड एट होम, शी इज अनेबल टू टेक केअर. कारण विषय काय सारखा नाही, 3 वर्षाचं मूल आणि 5 वर्षाचं मूल आणि ती बाई, त्यांचं काय जुळणार आहे? काय जुळणार नाही. सो शी गिव्हज हिम अ पॅड ऑर अ फोन आणि ते की तू त्यात बिझी राहा. मग हे येतात घरी संध्याकाळी म्हणतात तू टॅबवर का बसला, तुम्ही त्यांना टॅब नका देत जाऊ. तर ती बाई म्हणते करू काय दुसरं, तो मला काय ऐकत नाही माझं, तर मला टॅब सोडून मला काही दुसरं सुचत नाही. तर असं होऊन राहिले ना. राईट. तर दीज थिंग्स शुड बी टेकन केअर व्हेरी ऑफ. सिरियसली. या दुसरं मला एक विचारायचं की आपलं मन हे बऱ्यापैकी आपल्या शरीराला प्रेरणा देत असतं म्हणा किंवा हे, तर अध्यात्म आणि मानसिक आरोग्य यांच्यातला संबंध तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगू शकाल? काय आध्यात्मिक होणं म्हणजे काय? व्हॉट इज अध्यात्म? तर अध्यात्म आपण म्हणू स्पिरिच्युअलिझम. व्हॉट इज स्पिरिच्युअलिझम? तर स्पिरिच्युअलिझम इज लिव्हिंग विथ एथिक्स. तर तुम्ही एथिकल आपण जगतोय का? आपण खोटं बोलतोय का? आपण दुसऱ्याशी चांगलं वागतोय का? आपण कोणाची काळजी करतो का? तर इथे एक आता म्हणजे माझ्या सेशनमध्ये मी एक श्लोक घेतला होता, तो आरोग्यम भास्करात इच्छेत धनमिच्छेत हुताशनात ज्ञानम महेश्वरात इच्छेत मोक्षमिच्छेत जनार्दनात. तर मोक्ष तुम्हाला हवा असता तर जनार्दनाकडे जा. जनार्दन म्हणजे विष्णूकडे जायचं नाहीये, जनार्दन म्हणजे लोकांकडे जायचं. तर लोकसेवा हा त्यातला ऑपरेटिंग वर्ड आहे. तर लोकसेवा म्हणजे तुम्ही त्याच्या लोकांसाठी काहीतरी कराल, याच्यातनं तुम्हाला सुख मिळणार आहे. आणि त्याच्यावर सुख नाही, तुम्ही कोणाला काही दिलं तर तुम्हाला जे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू असतं किंवा काय असलं तर इट इज ऍब्सोल्युटली प्रेशियस. तर हे आपण जेव्हा लक्षात ठेवू की आध्यात्मिकता म्हणजे काय? आध्यात्मिकता म्हणजे नॅचरल वागणे, आर्टिफिशियलनेस कमी करणे आयुष्यामधून, आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करणे, दुसऱ्यांचं त्रास जाणून घेणे, त्यांच्यासाठी सॉल्व्ह करायला काहीतरी करणं, त्यांना मदत करणं. दॅट इज व्हॉट इज स्पिरिच्युअलिझम ऑल अबाउट. नक्कीच. आणि दुसरं काय, अजून एक गोष्ट काय, आता अनेक लोक जी खूप बाहेर काम करतात, म्हणजे दे आर सोशल ॲनिमल्स हू गो अँड इन दिस इन्स्टिट्यूट दॅट इन्स्टिट्यूट, ते 4 ठिकाणी ट्रस्टी असतात, पण ते घरीच चांगलं वागत नाहीत. बरोबर. लोक घरची ती म्हणतात, बायको म्हणते ते बाहेरच्यांना सगळ्यांना खूप ते व्हीआयपी आहेत, आम्हाला घरात काय तुम्ही आम्हाला विचारा. तर दॅट इज नॉट राईट, बिकॉज यू हॅव टू बी द सेम पर्सनॅलिटी व्हॉट यू आर आउटसाइड इनसाइड. तुम्ही घरात आलात की तुम्ही दुसऱ्यासारखं वागलात आपल्या फॅमिली मेंबर्स, आणि बाहेर जाऊन किती लोकांसाठी केलं तरी त्याचा काही उपयोग नाही. बरोबर आहे. म्हणजे तो बॅलन्सही आवश्यक. करेक्ट. सो व्हॉट आपल्याला तांबे सरांनी जे सांगितलेलं आहे ते बेसिकली असं आहे की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक काय म्हणूयात फॅसेटमध्ये आपल्याला एक प्रकारचा बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. आणि हो, प्रोसेस्ड फूड आपण खायचं नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज हे करा. आणि वी हॅव टू स्टे ट्रू टू आवर सेल्फ, ट्रू टू आवर कल्चर आणि ट्रू टू आवर फूड हॅबिट्स, जे आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर.